नमस्कार मित्रांनो, ज्ञानदर्शन चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, शासनाची नवीन योजना आलेली आहे, मुख्यमंत्री योजना दूत म्हणून. तर या योजनेविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसंच या योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा तेही आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, माहिती व जनसंपर्क महासंचालनामार्फत मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत राज्यात 50,000 योजनादूतांची निवड करून त्यांना 6 महिन्यांसाठी दरमहा 10,000 रुपये मानधन दिले जाणार आहे. मुख्यमंत्री योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देतील. मित्रांनो, या योजनेसाठी उमेदवाराचं वय हे 18 ते 35 वर्ष असायला पाहिजे. तो कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि त्याला संगणक ज्ञान असणं आवश्यक आहे. तो महाराष्ट्राचा आदिवासी असणं आवश्यक आहे. त्याचं बँक खातं हे आधारशी संलग्न असणं आवश्यक आहे. मित्रांनो, यासाठी काही कागदपत्रे सुद्धा आपल्याला अपलोड करावी लागतील. त्यात आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, पदवी प्रमाणपत्र, रहिवासी दाखला तो सक्षम यंत्रणेच्या सही सिक्क्यासह असायला पाहिजे. त्यानंतर वैयक्तिक बँक खात्याचा तपशीलसुद्धा आपल्याला अपलोड करावा लागेल. मित्रांनो, मग हा फॉर्म कसा भरायचा तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तो फॉर्म भरण्यासाठी आपल्याला जावं लागेल www.mahayojanadut.org या वेबसाईटवर जाऊन आपल्यासमोर असा एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल. मग तिथे बघा, इथे राईट साईडला रजिस्टर म्हणून असं एक बटन आहे. त्या रजिस्टरवर क्लिक करायचं. त्यानंतर यूथ येईल, त्यावर यूथवर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा, खाली आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपल्याला इथे दिलेला आहे. 18 ते 35 वय पाहिजे. त्यानंतर रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र पाहिजे. एज्युकेशन बॅचलर पास पाहिजे. त्यानंतर आपल्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे आणि ते बँकेशी लिंक असायला पाहिजे. त्यानंतर काही आपल्याला माहिती दिलेली आहे, ती आपण वाचून घेऊ शकता. त्यानंतर मग ती सगळी माहिती आपण त्या सगळ्या कंडिशन आपण ॲक्सेप्ट करायच्या. ॲक्सेप्ट द कन्सेंट फर्स्ट बिफोर एंटरिंग आधार नंबर. मग इथे आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथे व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय करण्यासाठी मग आपण इथे आय एम नॉट रोबोट यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर गेट OTP असं क्लिक करून आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो आपल्याला इथे एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर परत इथे आय एम नॉट रोबोट यावर क्लिक करून आपल्यासमोर असं काही पिक्चर येईल. ते आपण क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफाय म्हणायचं आहे. त्यानंतर परत व्हेरीफायवर क्लिक करून आपल्यासमोर असा एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल. आपलं स्वतःचं नाव येईल. हे नाव त्यांनी आधार कार्ड नंबरवरून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपला ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतर परत आपला ईमेल ID इथे कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर इथे आपला पासवर्ड टाकायचा आहे. आपल्याला हा पासवर्ड हा आपला ॲटलिस्ट 8 कॅरेक्टर पाहिजे. त्यामध्ये एक कॅपिटल पाहिजे, एक स्मॉल पाहिजे आणि एक डिजिट पण पाहिजे. मग आपण इथे आपला पासवर्ड क्रिएट करू आणि त्याचबरोबर त्यामध्ये एक स्पेशल कॅरेक्टरसुद्धा असायला पाहिजे. त्यानंतर खाली आपण कन्फर्म पासवर्ड करायचा आहे. मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर इथे कन्फर्म करायचा आहे. आपल्या इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे आपली बर्थ डेट ही ऑटोमॅटिक येईल, जी आपल्या आधार नंबरवरून त्यांनी घेतलेली आहे. त्यानंतर आपली इथे कास्ट सिलेक्ट करायची आहे. SC ST VJNT OBC SBC ओपन काय आहे ती आपण इथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपला इथे व्हॉट्सॲप नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर आपला संपूर्ण इथे ॲड्रेस टाकायचा आहे. इथे आपली सिटी टाकायची आहे. आपलं स्टेट इथे सिलेक्ट करायचं आहे. इथे आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. नंतर आपला पिनकोड इथे टाकायचा आहे. तर इथे आपल्याकडे स्मार्टफोन आहे की नाही, येस किंवा नो करायचं. इथे आपण येस केलं. त्यानंतर हायेस्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपलं सगळ्यात जास्त किती शिकलेलो आहोत ते टाकायचं आहे. बॅचलर असेल तर बॅचलर किंवा PG अँड अबव असेल तर PG अँड अबव. मग मी इथे PG अँड अबव सिलेक्ट केलं. त्यानंतर कन्सेंटवर क्लिक करायचं. हे सगळं वाचून घ्यायचं. त्यानंतर आय एम नॉट रोबोट यावर क्लिक करायचं. तर गेट OTP म्हणायचं. आपल्या मोबाईलवर एक OTP येईल, तो आपण इथे एंटर करायचं. यू नीड टू कम्प्लीट युअर प्रोफाईल टू प्रोसीड फर्दर. मग आपण इथे कम्प्लीट प्रोफाईल म्हणायचं. केल्यानंतर आपण ही सगळी माहिती चेक करायची, बरोबर टाकलेली आहे किंवा नाही ते आपण चेक करून घ्यायची. त्यानंतर इथे एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट म्हणजे आपण इथे आपलं आधार कार्ड इथे आपण अपलोड करायचं. आधार कार्ड अपलोड केल्यानंतर बघा इथे हू हॅज असिस्टेड यू फॉर फायलिंग द फॉर्म्स. आपल्याला कोणी मदत केली आहे, तर मग इथे मी सेल्फ करतो. आपल्याला कोणी मदत केली असेल, सेतू केंद्र असेल, योजनादूत असेल किंवा कॉलेजमधून असेल तर ते आपण सिलेक्ट करू शकतो. पण आपण स्वतः करत आहोत म्हणून मी इथे सेल्फ करतो.
त्यानंतर खाली बघा सिलेक्ट डिस्ट्रिक्ट वेअर यू वॉन्ट टू अप्लाय फॉर जॉब. मग आपल्याला कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला हा जॉब करायचा आहे ते आपण सिलेक्ट करायचं आहे. मग मी इथे नाशिक हे सिलेक्ट करतो. त्यानंतर एज्युकेशनल डिटेल्स. मग इथे आपल्याला आपलं एज्युकेशनल डिटेल्स टाकायचे आहे. यू जी डिटेल्स असेल किंवा कोर्स स्ट्रीम काय असेल ते आपण इथे टाकायचं. बॅचलर्स म्हटलं, यू जी म्हणजे बॅचलर्स म्हटलं, त्यानंतर कोर्स स्ट्रीम मग आपली काय आहे ती टाकायची. मी इथे टाकलं कॉमर्स. त्यानंतर खाली ब्रांच कोणती आहे ती टाकायची. मी टाकली इगतपुरी. युनिव्हर्सिटी इथे टाकायची. नंतर इयर ऑफ पासिंग. आता आपण BCom कधी पास झालेलो आहोत ते इयर आपण इथे सिलेक्ट करायचं. इथे मी सिलेक्ट केलं. त्यानंतर पर्सेंटेज आपल्याला किती मिळालेले आहेत ते आपल्याला इथे टाकायचे आहेत. नंतर अपलोड सपोर्टिंग मार्कशीट. आपल्याला BComचं इथे मार्कशीट अपलोड करायचं आहे. नंतर गाईज सिलेक्ट डिस्ट्रिक्ट वेअर यू वॉन्ट टू अप्लाय फॉर जॉब. आपल्याला कुठे जॉब पाहिजे ते डिस्ट्रिक्ट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मग मी इथे नाशिक सिलेक्ट करतो. नंतर खाली एज्युकेशनल डिटेल्स, परत यू जीची डिटेल्स आपल्याला इथे टाकायची आहे. यू जीची डिटेल्स आपण इथे टाकल्यानंतर बघा खाली परत पी जीची डिटेल्स आहे ती पण आपल्याला इथे टाकायची आहे. मग इथे स्ट्रीम टाकली कॉमर्स. त्यानंतर ब्रांच, नंतर पर्सेंटेज. त्यानंतर आपल्याला पी जीची इथे मार्कशीट इथे अपलोड करायची आहे. त्यानंतर गाईज ॲड टू लिस्ट असं म्हणायचं आहे. त्यानंतर सेव्ह करायचं आहे. बघा सेव्ह केल्यानंतर आपली सगळी इन्फॉर्मेशन आपल्यासमोर दिसेल. बघा ही चेक करून घ्यायची. इथे मी बॅचलर ऑफ कॉमर्स आणि PG हे सगळं सिलेक्ट केलेलं आहे. सगळी इन्फॉर्मेशन भरलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे लेफ्ट साईडला बघा मॅचिंग जॉब्सवर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला बघायचे आहे आपल्यासाठी कोणते कोणते जॉब्स उपलब्ध आहेत. मग इथे लोकेशन टाईप आपण सिलेक्ट करायचं आहे. अर्बन किंवा रुरल दोन्ही आपण सिलेक्ट करू शकतो. मी इथे रुरल सिलेक्ट करतो. त्यानंतर डिस्ट्रिक्ट नाशिक. त्यानंतर ब्लॉक इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मी इथे सिलेक्ट केला इगतपुरी. त्यानंतर ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे. मी इथे सिलेक्ट केली. ते सिलेक्ट केल्यानंतर मग आपल्याला खाली काही वॅकन्सीज दिसतील. मग आपल्याला आधी इथे सर्च करावे लागेल. ते सर्च केल्यानंतर आपल्याला वॅकन्सीज दिसतील. मग बघा नंबर ऑफ वॅकन्सीज 1. इथे आपल्याला एक वॅकन्सी आहे. मग इथे मी अप्लाय केलं. अप्लायड टू द जॉब सक्सेसफुली. आपलं जॉबसाठी अप्लायड सक्सेसफुली झालेलं आहे. त्यानंतर अजूनही आपल्याला अप्लाय करायचं असेल तर ते आपण करू शकतो. अजूनही एक वॅकन्सी आहे. मी तिथे पण सिलेक्ट केलं, अप्लाय केलं. अजून एका ठिकाणी मी सिलेक्ट करतो. तिथे पण सर्च केलं आणि तिथे सुद्धा एक वॅकन्सी आहे. तिथे पण मी अप्लाय केलं. बघा 3 ठिकाणी मी अप्लाय केलं. हे बघा आपले 3 जॉब इथे अप्लाय केलेले दिसतील. आपण इथून बघू शकतो. सगळे डिटेल्स आपण इथून बघू शकतो. आपल्याला जर तो फॉर्म विड्रॉ करायचा असेल तर आपण विड्रॉसुद्धा करू शकतो. तर मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या ज्ञानदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. थँक्यू.